नमस्कार, मी श्रीकांत घुले. झी 24 तासच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत. आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो, हे वाक्य आपण खूपदा ऐकलंय. पण समाजाचं देणं लागतो म्हणजे नेमकं काय? ज्या मातीमध्ये आपला जन्म होतो, जी माती आपल्याला वाढवते, जी माती आपल्याला तिची भाषा शिकवते आणि आपल्या पायावर उभं राहायला शिकवते, त्या मातीचं देणं लागणं म्हणजेच त्या मातीमधल्या माणसांसाठी काहीतरी करणं, त्यांनी आजवर आपल्यावर जे उपकार केलेत त्यांच्या उपकाराची उतराई करणं, याला आपण म्हणतो समाजाचं देणं लागणं. मग एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो, यशस्वी होतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्यात. तो यशस्वी झाल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा असतो हे पाहावं लागतं आणि त्या प्रवासामध्ये तो आपल्या मातीतल्या लोकांसाठी नेमकं काय करतो याच्यावरूनच त्याचं यश ठरत असतं, त्याचं कर्तृत्व ठरत असतो. माझ्यासोबत आज स्टुडिओमध्ये जे व्यक्ती आहेत, आपल्यासोबत जे चर्चा करणार आहेत, ते व्यक्ती अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकातला. शिक्षणासाठी 11वी नंतर ते मुंबईमध्ये आले. मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये राहिले. चेंबूर असेल, धारावीमधल्या झोपडपट्टीचं हलाखीचं जीवन त्या माणसानं बघितलं. मात्र आज ते अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये स्वतःची हेल्थकेअर कंपनी चालवत आहेत आणि त्या कंपनीमध्ये आज महाराष्ट्रातले मोठ्या संख्येनं मुलं तिथं जाऊन त्यांनी सेटल केलेत आणि ते मुलं त्यांच्यासोबत काम करतायत. नव्हे तर त्यांचं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल होत आहे. माझ्यासोबत आहेत मायकेल थेवर. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं 24 तासमध्ये. मी आता जे तुमच्याबद्दल बोललो, तुमचा जो प्रवास आहे खरं तर म्हणजे कर्नाटकमध्ये तुमचा जन्म झाला, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षणासाठी 11वी नंतर मुंबईमध्ये आलात आणि तिथपासून म्हणजे मुंबईतल्या झोपडपट्टीमधला राहणारा एक साधा मुलगा ते आज अमेरिकेतल्या एका कंपनीचा मालक. हा प्रवास फक्त पुस्तकांमधनंच आम्ही वाचलाय, टीव्हीमधनं आम्ही ऐकलाय, तुम्ही तो जगलाय. काय सांगाल? नमस्कार. माझा जन्म झाले कर्नाटकमध्ये. माझे आई वडील तिरुनेलवेली मध्ये आहे. तर माझा जन्म कर्नाटकमध्ये झाला आणि माझ्या वडील एक लेबरर होते. ते कंपनीच्या मशिनरी वगैरे हे करायचे आणि खूप आम्ही गरीब होतो. म्हणजे इतकी गरीब होतो की कधी कधी जेव्हा कंपनी स्ट्राईकमध्ये गेलं तर आम्हाला जेवणासाठी पण पैसे नव्हतं. तर मी जंगलमध्ये जाऊन लाकडी कापून ते जाऊन बंबू वगैरे विकून तर मी असं शिक्षण केलं. आणि 11वी जेव्हा माझं झालं तर माझी एक मित्र होते मुंबईमध्ये. ते सांगितलं इकडे येऊन तू काम पण करू शकतो आणि अभ्यास पण करू शकतो. माझी बहीण पण होती इकडे. तर मी मुंबईला 1985ला आलो. 1985ला मी इकडे येऊन स्कूलमध्ये काम केलं पिओनसारखा आणि नंतर मला PT टीचरचा जॉब भेटलं एक स्कूलमध्ये चेंबूरमध्ये. आणि असं करून मी आपला चेंबूर स्लममध्ये राहायचं तिकडे पेईंग गेस्ट म्हणून लोकांबरोबर. आणि मी रजिस्टर केलं BSW कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतनमध्ये. मी BSW केलं. आणि जेव्हा मी शिक्षण करत होतो तेव्हा पण मी काम करत होतो. 2-3 काम, हे विकायचं ते विकायचं, असं करून स्ट्रगल करून मी माझ्या BSW केलं. आणि माझी मिसेस जे होती ते महाराष्ट्रीयन होती. मी त्यांना कॉलेजमध्ये भेटलो. आमचं लव्ह मॅरेज झालं. आणि नंतर मी स्ट्रगल करून कसं बी आम्ही दोघी स्ट्रगल करून ती काम करायची आणि मला MSW करायला ती मदत केलं. त्याचं नाव, माझे मिसेसचं नाव आहे सुषमा गणवीर, ओरिजिनल नाव. आता सुषमा थेवर आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. आणि मी नंतर MSW केलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चेंबूरमधून. आणि त्यांनी माझी मिसेस काम करून मला शिकवण करायला मदत केलं आणि मी MSW केलं. आणि मी इकडे स्ट्रगल करत होतो आणि मी स्वतःची एक संस्था पण सुरू केली होती. घाटकोपरमध्ये वेश्या लोक जे आहेत त्यांच्या मुलासाठी स्कूल वगैरे चालू केलं होतं. असं करून स्ट्रगल वगैरे करून तर मला 91मध्ये मास्टर्स केलं. 92मध्ये मला संधी भेटलं अमेरिकाला एक इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राममध्ये जायचं. तर मी 92मध्ये अमेरिकाला गेलो. चेंबूरमध्ये तुम्ही राहिलाय, धारावीमध्ये राहिलाय. काय ते दिवस होते, म्हणजे तिथलं राहणीमान, तिथलं जी झोपडपट्टीचं जीवन आहे त्याच्याबद्दल तुमचं काय अनुभव आहे किंवा त्या दिवसांबद्दल आता मागे वळून पाहताना कसं वाटतं? ते खूप स्ट्रगल आहे. माझ्या लाईफमध्ये मी खूप स्ट्रगल केलं. मी आणि मिसेस खूप स्ट्रगल केलं. पण एक मिसेसला भेटायच्या आधी छोटं मोठं काम करायचं धारावीमध्ये. काय भेटलं काम, हे काम ते काम करून आपला अभ्यासासाठी फीससाठी करायचं. खूप खूप त्रासचे जीवन घेतलं. आणि
इट वॉज अ डिफिकल्ट टाईम ॲट दॅट टाईम. लाईफ वॉज व्हेरी डिफिकल्ट. बट स्ट्रगल म्हणजे सगळ्यांना करावं लागतं. मुंबई जसं पण मुंबई मला संधी दिलं ते मी आभारी आहे. मी गावात राहिलं असेल तर मी पुढे मास्टर्स नाही केलं असेल आणि काय तर तिकडेच हे होतं. तर मुंबईला येऊन माझं प्रगती झाली आहे. मला विश्वास आहे की मुंबईने मला जे केलं ते मुंबई आहे. मग तुम्ही अमेरिकेत पोहोचलात, त्याच्यानंतर आता जी आपली संस्था आहे, जी आपली ज्या कंपनी आहे त्याची उभारणी कशी झाली, त्याच्या मागची काय प्रोसेस होती, किंवा मुळात तो थॉट येणं इथपासून ते सगळं आणि आतापर्यंतचा प्रवास, त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रातली मुलं आहेत, हा सगळा प्रवास कसा होता? अच्छा, तर मी MSW केलं, अमेरिकेला गेलं तर तिकडे पण स्ट्रगलच होतं. एक इंटर्नसारखं मी काम केलं खूप एक वर्ष. आणि नंतर मला संधी भेटलं की एक काउन्सिलरचं जॉब भेटलं मला, सोशल वर्कर. आणि तिथे अमेरिकेत एक आफ्रिकन अमेरिकन माणूस होते, ते खूप वयाचे होते. त्यांनी मला मोटिवेट केलं, त्यांनी मला काम शिकवलं आणि मला काम दिलं. आणि आम्ही 2-3 जॉब करायचो. आणि विजाचे पण प्रॉब्लेम होतं, तर हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं मी आणि माझी मिसेस दोन्ही. आणि ते विकेंडला करायचं, रात्रीला करायचं, असं करून आम्ही पैसे वगैरे जमा केलं. तर मला खूप चांगला जॉब भेटला एक हॉस्पिटलमध्ये, ॲडमिशन्स डिरेक्टर म्हणून, मेंटल हेल्थ हॉस्पिटलमध्ये. ओके. तर तिकडे काम केलं. नंतर मी 2000मध्ये स्वतःची एक कंपनी चालू केलं, टेम्प सोल्युशन्स म्हणून, हे स्टाफिंग कंपनी होतं. तर मला खूप ॲडव्हेंचरस होतं मी लाईफमध्ये. काय करायचं, नवीन काय करायचं, असं माझं स्ट्रगल होतं. मी एक जागा बसून काम नाही करू शकतो, मला नवीन पाहिजे. तर मला असं वाटलं की माझ्या स्वतःची कंपनी पाहिजे. तर मी 2011ला आमनी हेल्थ सर्व्हिसेस एक कंपनी चालू केलं. आमनी हेल्थ सर्व्हिसेस आहे, हे जो आहे हे मेंटल हेल्थ सर्व्हिसेस क्लिनिक आहे. तर पहिला एक क्लिनिक सुरू केलं 2011मध्ये. आणि खूप मेहनत वगैरे करून, स्ट्रगल करून, स्वतःचे फायनान्स करून मी आज आमच्याकडे तिकडे 15 क्लिनिक्स आहे. पुरा पेन्सिल्वेनियामध्ये 15 आहे आणि न्यूजर्सीमध्ये 4-5 आहे क्लिनिक्स. तर एक स्ट्रगल असते ना, तुम्ही स्ट्रगल करूनच पुढे जाऊ शकता, इझी नव्हतं. तर जेव्हा मी स्टार्ट केलं, मला असं वाटलं की मी भारतासाठी काय करू शकतो, आपल्या लोकांसाठी काय करू शकतो, महाराष्ट्रासाठी काय करू शकतो, जे महाराष्ट्राने मला जे संधी दिलं त्याच्यासाठी काय करायचं. तर मी असं हे केलं की मुंबईच्या स्लममधून, पुण्याच्या स्लममधून लोकांना मी ऑपॉर्च्युनिटीज दिली. मला वाटलं की त्यांना H1 विजामध्ये घेऊन जायचं. जे लोकांनी MSW केलं टाटा इन्स्टिट्यूटमधून, जे MSW केलं निर्मला निकेतनमधून, तिकडे जाऊन मी लोकांना भेटलं. आणि जे बॅकवर्ड कम्युनिटीज आहे, ट्रायबल्स आहे, त्यांना मी भेटून त्यांना इंटरव्ह्यू घेऊन त्यांना सांगितलं असं सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता, सोशल वर्कर म्हणून काम करू शकता. आणि त्यांना मी आपल्या कंपनीमध्ये घेऊन गेलो. आज असं पण उदाहरण आहे की पुण्यामध्ये एक घराचे काम करायची बाई, त्यांची मुलींना मी ऑपॉर्च्युनिटी दिलं. असे खूप लोकांना दिलेलं आहे. धारावीमधून पण आहे लोक, आता सेटल्ड आहे अमेरिकामध्ये, जॉब वगैरे करतात. तर असं लोकांना घेऊन जाऊन प्रत्येक वर्ष मी 2, 3, 4 असं करून घेऊन गेलेलं आहे. तर मुंबईचीच मुलं किंवा मुंबईतलीच मुलं अमेरिकेत न्यावी किंवा त्यांच्या हाताला आपण काम द्यावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं असं वाटण्यामागे काय मूळ कारण होतं? म्हणजे तुम्ही मुंबईत शिकलात म्हणून हे आलं? नाही, मुंबईला माझा एक अट्रॅक्शन आहे. मुंबई नाही, महाराष्ट्राला माझा एक अट्रॅक्शन आहे. आणि पे बॅक टू सोसायटी म्हणतो आम्ही, त्याच्या इम्पॉर्टन्स आहे माझ्या जीवनात. मला जे आफ्रिकन अमेरिकन एक माणूसनी केलं, तर मी लोकांना कसं देऊ शकतो. आणि महाराष्ट्राला आज मी माझ्या अस्तित्व जे आहे महाराष्ट्रामधून आहे, की महाराष्ट्राने एज्युकेशन, स्ट्रॉंग फाउंडेशन, ऑपॉर्च्युनिटी दिलं. तर मी आज नागपूरमधून पण लोक आहे, नागपूर, वर्धा, विदर्भामधून आहे लोक, पुण्यामधून आहे, ट्रायबल्स, आसाममधून ट्रायबल पण आहे, असं मी दिलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये खूप
जास्त ऑपॉर्च्युनिटीज दिल्या मी. बरोबर. तर ही जी मुलं तुम्ही आज तिकडे नेलीत हे म्हणजे आपल्या जर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायला गेलं महाराष्ट्राच्या तर एका मागासवर्गीय प्रभागातनं येणारी ही सगळी मुलं आहेत ज्यांना तुम्ही आता मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. या दृष्ट्या काय त्याच्या मागची आता हे सगळं होत असताना कसं वाटतं किंवा त्या मुलांच्या काय प्रतिक्रिया असतात ज्या आज मुलं तिकडे सेटल झालीत? आज त्यांचे लाईफ उज्ज्वल झालेलं आहे. ते चांगलं करतात. त्यांनी एक कोणी सुपरवायझर झालं, कोणी माझ्या कंपनी सोडून दुसरं स्वतःची कंपनी चालू केलेली आहे, कोणी दुसरे 5-10 वर्ष काम करून माझ्यासाठी आज 20 वर्ष झालेलं आहे. तर 20 वर्षातून एक मुलगी आहे जे स्लोली जर्नी आणि तुम्ही बघतात त्यांचे परिवार चांगलं स्कूलमध्ये जातात, अमेरिकन वे ऑफ शिकतात. तर हे खूप आनंद वाटते की लोक सक्सेसफुल झालेलं आहे माझ्या तिथे. तर सर काय होतं की कुठलीही एखादी नवीन गोष्ट सुरू करायची म्हटली म्हणजे कंपनी असेल कुठलीही प्रत्येकाच्या आयुष्यात तर त्याच्यासमोर असंख्य अडचणी असंख्य प्रश्न असतात. तुम्ही इतका मोठं कार्य करताय, इतकी मोठी कंपनी चालवताय अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये, तर हा प्रवास जितका आता आम्हाला बोलताना वाटतो तितका तो कदाचित नव्हता किंवा मुळात नव्हताच. तर मग हे कसं शक्य झालं? नाही, स्ट्रगल तर खूप केलेलं, आता वर्णन करू नाही शकणार जे आम्ही स्ट्रगल तिकडे जाऊन जे स्ट्रगल केलं. तर तुम्हाला 2-3 आम्ही जॉब केलेला आहे. जेव्हा तुम्ही IT इंजिनियर अमेरिकेला जातो ना तर त्यांना खूप मोठं पगार वगैरे भेटते. जेव्हा सोशल वर्कर जातो तर एक लिमिट आहे $50,000 $40,000. त्याच्यामधून ते कंपनी स्टार्ट करायचं इझी नाही आहे. तर तुम्हाला मी आणि माझी मिसेस 2 जॉब केला आम्ही 16 तास. आणि विकेंडला मी जायचं सॅटर्डेला सॅटर्डेला 4 वाजता जायचं. मंडेपर्यंत मी एक जागा काउन्सिलर म्हणून काम करायचं आणि दुसऱ्या जागा परत जायचं नेक्स्ट डे. असं करून कधी नॉनस्टॉप काम केलेलं आहे. 36-40 आवर 50 आवर्स 80 आवर्स काम करून मी आणि माझी मिसेस पैसे जमा केलं. खूप अडचणी तर खूप आलं, पण एक माझं डिटर्मिनेशन होतं की चांगलं करायचं लाईफमध्ये. असं जॉब नाही, यू हॅव टू जम्प समथिंग, यू हॅव टू डू समथिंग ग्रेट. अँड वी हॅड टू सॅक्रिफाईस अ लॉट टाईम, किड्स टाईम अँड एव्हरीथिंग. अँड आता करून मेहनत खूप केलं. आणि ते जेव्हा तुम्ही लोकांबरोबर कसं वागतात ते लोकांचे सपोर्ट पण असते तुम्हाला. आणि मला खूप सपोर्ट म्हणजे लोक माझ्या काम आवडायचे. त्यांना चांगलं वाटलं की खूप मेहनती आहे मुलगा. माझी मिसेस पण मेहनती आहे. तर त्यांनी पण सपोर्ट केलं मग आम्हाला. फिनान्शियल नाही केलं पण सांगायचं हे करो ते करो, रूल्स रेग्युलेशन. आणि असं करून मी सावकाश सक्सेसफुल झालेलं. तुम्ही चेंबूरमध्ये राहिलायत, धारावीमध्ये राहिला, झोपडपट्टीसारख्या स्लम भागात राहिलाय आणि आज तुम्ही अमेरिकेत राहताय, तिथल्या एका प्रतिष्ठित कंपनीचे मालक. काय तुम्हाला डिफरन्सेस वाटतात, काय फरक वाटतो? भारत असेल, भारतातली ही व्यवस्था असेल आणि त्याच व्यक्तीला जेव्हा अमेरिकेसारख्या ठिकाणी जायला लागतं त्याला काय फेस करायला लागतं? तुमचे व्यक्तिगत पर्सनल काय अनुभव आहेत? स्ट्रगल खूप असतात आणि कल्चरल डिफरन्सेस असतात. आणि तिथे लाईफ म्हणजे शांत, तुम्हाला मिलोमिल कोणी दिसत नाही. कधी लोक तुम्हाला गाडीमध्येच दिसतात, कोणी चालत नाही. इकडे जे भीड असते ते आम्ही येऊन तिकडे गेल्यानंतर आम्हाला ॲडजस्टमेंट डिसऑर्डर होते, डिप्रेशन सारखं असं थोडा दिवस असं वाटते, लोनलीनेस जास्त फील होतं. पण जेव्हा तुम्ही ते ॲडजस्ट करतात तेव्हा तुम्ही स्लोली. पण लोक खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. अमेरिका इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही कसं ते ऑपॉर्च्युनिटी घेता त्याच्यावरती आहे, कसं तुम्ही ते वापर करतात आणि कसं ते एक हे पाहिजे तुम्हाला स्मार्टनेस लाईफमध्ये. इंटेलिजन्स इज नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट इज बिंग स्मार्ट. हाऊ यू कॅन डायवर्ट युअर एनर्जी अँड युअर पॅशन असायला पाहिजे. तर मला असं वाटलं की एक कम्युनिटी सर्व्हिस पण होते आणि बिझनेससारखं पण आहे. तर असं एक दोन्ही भेटून माझं बॅकग्राऊंड MSW आहे, मास्टर्स इन सोशल वर्क. आय एम नॉट अ बिझनेसमॅन. पण जेव्हा बिझनेस माझ्या समोर आलं तर मी ते ग्रॅस्प केलं, त्याला यूज केलं आणि मी पुढे गेलं. प्रेक्षकांना आणखी एक
विषय गोष्ट सांगण्याची म्हणजे सध्या खालिद का शिवाजी या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा आहे. अभिमानाची गोष्ट देखील आहे. ज्या 4 चित्रपटांची कानसाठी निवड झालेली आहे कान चित्रपट महोत्सवासाठी, त्याच्यामध्ये खालिद का शिवाजी हा चित्रपट आहे. त्या चित्रपटाचे प्रोड्युसर निर्माते तुम्ही राहिलेले आहात. त्याच्या मागची काय स्टोरी आहे नेमकी? तो चित्रपट कसा तुमच्यापर्यंत पोहोचला आणि काय घडलं? तर पे बॅक टू सोसायटी म्हणजे यू हॅव टू डू एव्हरीथिंग, सगळं करावं लागते. कसं लोकांसाठी एक संदेश देऊ शकतो आम्ही, एक कसं नॅशनल इंटिग्रेशन कसं करायचं, कल्चरल इंटिग्रेशन. तर मी असंच एक फ्रेंड आपला मित्र होता, त्यांनी सांगितलं की असंच एक स्टोरी लाईन आहे. एक राज मोरे म्हणून एक मोठं एक चांगले डिरेक्टर आहे, त्यांना एक अवॉर्ड भेटलं होतं खिस्सा म्हणून एक डॉक्युमेंटरीला. त्यांच्याकडे एक चांगलं स्टोरी आहे, शिवाजी महाराजवरती आहे. आणि शिवाजी महाराज म्हणजे आयडल आहे आपलं सगळ्यांचं, आपला हिरो आहे, आपला आयडल आहे. आणि मी त्यांच्या स्टोरीज ऐकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल. त्यांनी जे ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं होतं महाराष्ट्र त्यांनी केलं आणि राज्य केलं, ते मला खूप आवडलेलं होतं विषय. तर तेव्हा राजमोरे साहेबनी हे स्टोरी मला दिलं, सांगितलं असं असं स्टोरी आहे. तर मला वाटलं की हे स्टोरी एक मेसेज आहे या स्टोरीमध्ये, एकत्र लोकांना आणायचं. एक कसं मुलगा, मुस्लिम मुलगा, जेव्हा मी झोपडपट्टी होतो मी बघितलेलं आहे की कसं सगळे भेटून सगळं एक दुसऱ्याला आम्ही राहिलेलं आहे. तर त्या मुस्लिम मुलाला शिवाजी महाराजवरती प्रेम असतो आणि ते प्रेम तो जेव्हा करतो तर काय काय त्याला डिफिकल्टीज येतात मुस्लिम कम्युनिटीकडून आणि हिंदू समाजाकडून, कसं लोक त्याला बघतात, ह्याच्यावरती ते स्टोरी आहे. आणि हे मला माझ्या लाईफमधून हे झालेलं आहे. असं म्हणजे मी पण एक कम्युनिटीमध्ये कॉस्मोपॉलिटन कम्युनिटीमध्ये राहिलेलं आहे. मुस्लिम असतात, हिंदू असतात, आम्ही सगळं एकत्र मिळून राहतो. तर हे स्टोरी मला आवडलं आणि मी सांगितलं हे मेसेज देऊ शकतो आपल्या महाराष्ट्राला. आणि मला एक मराठी आवड आहे, मला मी सगळं मराठी चॅनल वगैरे बघतो, आवड आहे. तर सांगितलं ऑपॉर्च्युनिटी असते ना तेव्हा ग्रॅब करायचे. मी बोललो होतं ना, जेव्हा चांगले ऑपॉर्च्युनिटी असतात तुम्ही त्या संधी घ्या आणि त्याला वापर करा. आणि कम्युनिटीसाठी कसं आम्ही मीडियामधून कम्युनिटीला कसं इन्फ्लुएन्स करू शकतो, बरोबर, चांगलं गोष्ट यायला पाहिजे आपलं. ते आम्ही नेगेटिव्ह खूप बघतो लाईफमध्ये, सगळ्याकडे नेगेटिव्ह आहे. मुस्लिम मुलांनी हे केलं ते केलं, हिंदू मुलांनी असं केलं, असं असतात ना. तर हे जे समाज एक मेसेज आम्ही देऊ शकतो एकत्र येण्यासाठी, ते मेसेज होता आणि मला आवडलं आणि मी घेतलं. तुमच्या बोलण्यात ना पे बॅक टू सोसायटी हा मुद्दा वारंवार येतोय. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की माणसं आयुष्यात एकदा सक्सेस झाल्यानंतर आपापल्या मार्गाला लागतात. बहुधा कोणी फार मागचा विचार करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतका उदात्त विचार आपल्याला सांगितला, पे बॅक टू सोसायटी सारखा. आंबेडकरांसारख्या आपल्याला परंपराच आहे समाज सुधारकांची, त्यांनी हा विचार सांगितला. तर हा तुमच्यापर्यंत विचार कसा आला किंवा आपण असं काहीतरी केलं पाहिजे, हा थॉट कुठून आला? मी जे स्ट्रगल केलेलं आहे, जेव्हा मी साऊथ इंडियन आहे, जेव्हा घरी जेवण नसतो तर भातामध्ये आम्ही पाणी ठेवून नेक्स्ट दिन ते खायचं. गंजी म्हणतात त्याला. आता तर ते डाएट फूड झालेलं आहे. तर तेव्हा तर पुअर मॅन्स फूड होतं, पुअर मॅन्स फूड. तर ते जेव्हा तुम्ही ते जेवण करून तुम्ही पुढं येतात, तर असं खूप लोक आहेत झोपडपट्टीमध्ये आहे, ट्रायबल खूप गरीब लोक आहे, त्यांना पण कसं वरती आणायचं. मी खूप लोकांना एज्युकेशन स्पॉन्सरशिप करतो गावात, आपल्या गावात स्कूलसाठी डोनेशन दिलेलं आहे आपल्या गावात. मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीमधून एक माणूस चांगलं एज्युकेशन घेतलं तर त्याचे उद्धार होईल. तर त्यांना मदत करायचं हे माझ्या मनात आज नाही. खूप कोविडच्या वेळी मी आपल्या गावामध्ये खूप लोकांना जेवण महिन्या दिलेलं आहे. खूप लोकांना मुंबई स्लममध्ये दिलेलं आहे. तर बाबासाहेब जसं बोलले होते की पे बॅक टू सोसायटी इज इम्पॉर्टंट. प्रत्येक माणूस एक आपला विलेजला अडॉप्ट केलं या एक फॅमिलीला अडॉप्ट केलं आणि त्या फॅमिलीमधून कोणी शिकून पुढे जातं, त्याच्या जे सॅटिस्फॅक्शन असते ते दुसरं काय नाही. सॅटिस्फॅक्शन तुम्ही सक्सेसफुल झाला आहे बरोबर आहे, पण तुम्ही काय केलं ते समाजासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.
तर माझ्या लाईफमध्ये तर मी ज्यापर्यंत मी राहील, मी एका मुलांना हेल्प करून आपला लोकांना पुढं कसं यायचं. आणि आपला भारत देश आणि आपला महाराष्ट्र हे आपलं जन्मभूमी आहे. कर्मभूमी माझी अमेरिका आहे. त्या कर्मभूमी आणि जन्मभूमीमध्ये एक रिलेशन कसं ठेवायचं आणि कसं लोकांना एक वरती आणायचं. आम्हाला भेटले संधी ते दुसऱ्याला. मला एक आफ्रिकन अमेरिकन माणूस, मला काय नव्हतं. जेव्हा मी इथून गेलो होतो, कॅलिफोर्नियामध्ये राईट चालू होतं. तो लोक बोलायचं, असं सांगायचं की अमेरिकन लोककडे जायचं नाही, दूर खाली व्हाईट लोक बरोबर राहायचे. पण त्या माणूसनी मी जेव्हा गेलं, एक खूप स्लमसारखं तिकडे पण होतं, पण क्लिनिक होतं, त्यांनी मला उभे केलं. त्या माणूसनी असं सांगितलं की कोण इंडियामधून आलेला आहे, त्याला मी हेल्प करतो, तर मी वाय नॉट मी माझ्या लोकांना करू. बरोबर. देन वेन ही कॅन डू समथिंग फॉर मी, आय शुड गिव्ह बॅक टू माय कम्युनिटी. माझ्या ते मोटिवेशन मला खूप आहे आणि मी करत राहील ज्यापर्यंत जितकी होईल. आपला मी खूप मोठं इंडस्ट्रियलिस्ट नाही आहे, पण आपली कंपनी व्हेरी एक मीडियम लेवल कंपनी आहे. आणि असं लोकांना संधी देत राहायचं, करायचं चालू राहील. तुम्हाला आफ्रिकन माणसाकडे जाऊ नका असं काही लोकांनी सांगितलं आणि तोच माणूस तुम्हाला मदत करतो आणि काइंड ऑफ टर्निंग पॉइंट ठरतो तुमच्या या संपूर्ण जर्नीमध्ये. आजही सोशल मीडियावर आपण पाहतो की एका विशिष्ट धर्माबद्दल, एका विशिष्ट जातीबद्दल विचित्र पद्धतीनं लिहिल्या जातं, बोलल्या जातं, पण ते कितपत खरं आहे हे प्रत्येकाच्या अनुभवावरती अवलंबून असतं. अगदी जाता जाता जी मुलं आता ही मुलाखत आपली पाहतात, तुम्हाला ऐकतायत, अनेक मुलांना काहीतरी करायचं असतं पण एक वे आउट मिळत नाही आपल्या रोजच्या कार्यक्रमामधून, दैनंदिन आयुष्यामधून. तुमच्यापर्यंत रीच आउट व्हायचं असेल, तुमच्या या संपूर्ण मोहिमेमध्ये जुळायचं असेल, किंवा एखाद्याला तुमच्यापर्यंत काही संपर्क करायचा असेल, किंवा या संपूर्ण तुमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, तर काय नेमकं त्याने करावं किंवा काय करू शकतो? अजून लास्ट एक मेसेज मला द्यायचं आहे. नक्की. तर आता आजकाल काय होत आहे की सगळ्यांना अमेरिकामध्ये जाऊन अभ्यास करायचे. बरोबर. तर जे तुम्ही लाईन तुम्ही सिलेक्ट करतात, तर तिथे जाऊन जॉब भेटायचं हे खूप डिफिकल्ट आहे. तर त्याच्यासाठी विजा पाहिजे, H1 विजा. लोक जातात आणि स्ट्रगल करून, लोन घेऊन, अभ्यास करून ते लोन पण फेडायचे आहे. तर त्याच्यासाठी जॉब पाहिजे. तर ते बघायचं कुठल्या स्ट्रीममध्ये जास्त ओपनिंग्स आहे, काय खूप करंटला कुठला स्ट्रीम घ्यायचं हे बरोबर स्टडी करून जायचं, असं माझ्या लोकांसाठी एक संदेश आहे. पण काय त्याच्यासाठी म्हणजे सध्याच्या काळानुसार आताचा जर आपण विचार केला तर सध्या कुठल्या स्ट्रीम्स बद्दल तुम्ही काही सांगू शकाल की याची सध्या तुम्ही? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचे आहे आता येणाऱ्या काळात. त्याच्यामध्ये खूप लोक पाहिजे. बरोबर. आणि मेंटल हेल्थ हे खूप मोठं होणार आहे, खूप नीड आहे याच्यामध्ये. सायकायट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट ह्याच्यामध्ये पण लोक एक हे करावे. असं हेल्थ केअर खूप मोठं होणार आहे, त्या हेल्थ केअरमध्ये करा. आज आम्ही बघतो सगळ्यांना जाऊन डेटा ॲनालिस्ट जॉब करायचे, या खूप IT ॲनालिस्ट हे आणि इतकी तिकडे सॅच्युरेशन झालेलं आहे की जॉब भेटायचं खूप डिफिकल्ट झालेलं आहे. ले ऑफ्स खूप चालू आहे. तर वेगळं स्ट्रीम करून जसं की ॲनिमेशन झालं, मूवी प्रोडक्शन, हे वेगळं स्ट्रीम घ्यायचं लोकांसाठी ॲडवाईस आहे. मेंटल हेल्थचा तुम्ही आता उल्लेख केला म्हणून मला आठवलं की मेंटल हेल्थबद्दल तुमचं काय ऐकलं आहे? म्हणजे पाश्चिमात्य देश असतील, अमेरिका असेल खास करून, ते मेंटल हेल्थला ज्या पद्धतीनं सिरियस घेत आहेत, आर वी सिरियस अबाउट दॅट इन इंडिया? इंडियामध्ये माझं एक क्लिनिक आहे, आमनी हेल्थ सर्व्हिसेस क्लिनिक आहे अंधेरी ईस्टला. लोकांना आज जे लोकांना लोअर इन्कम, त्यांना मेंटल हेल्थवरती काय माहीत नाही. त्यांना जेवणासाठी पाहिजे काय आहे, ते लोक खर्च करून मेंटल हेल्थ ट्रीटमेंट घेत नाही इंडियामध्ये. पण तिकडे अमेरिकामध्ये ते प्रायोरिटी आहे. मेंटल हेल्थ इज अ प्रायोरिटी, इज अ बेसिक नीड. सो द डिफरन्स इज द इकॉनॉमिक. इकडे अजून अवेअरनेस नाही आहे मेंटल हेल्थवरती. आता येऊ लागलं, पण हायर मिडल इट इज, पण ते खाली मार्ग लोकांना सॅच्युरेट नाही झालेलं अजून, वरतीच आहे. एलिट क्लास मेंटल हेल्थ काउन्सिलिंग घेतात,
देन मिडल क्लासमध्ये थोडं थोडं आहे. बरोबर. पण इग्नरन्स खूप आहे मेंटलवरती. हम्म. इग्नरन्स आहे इकडे. आणि आम्ही थोडे लोक असं अजून साधू महाराजकडे जाऊन हो, ते ट्रीटमेंटसाठी जातात. पण मेडिकेशन मेंटल हेल्थ इज नॉट ट्रीटेबल. इट कॅन मेंटेन. यू कॅन ओनली सपोर्ट द इंडिव्हिज्युअल अँड त्यांना हेल्प करू शकतात. देर इज नो ट्रीटमेंट. देर इज नो ट्रीटमेंट फुल. यू कॅन कीप द पर्सन अंडर चेक. बट द मेडिसिन घ्यावं लागतं त्या प्रत्येक ह्याच्यासाठी. तर अजून अवेअरनेस नाही आलेला आहे. मला असं वाटतं की थोडं थोडं येणार आहे. पण मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्समध्ये तुम्ही बघितलं तर फर्स्ट इज बेसिक सर्वायवल. देन ॲट लास्ट यू गो देअर फॉर मेंटल पीस. अमेरिका आज तिकडे आहे वरती, इंडिया खाली आहे अजून. तर त्या जे सर्वायवल मोडमध्ये आहे आम्ही. तर ते खूप वेळ लागेल असं मला वाटतं. पण अवेअरनेस पाहिजे. बरोबर. वेळ लागेल पण एक दिवस होईल. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा प्रवास सुरू केला होता 1985ला तुम्ही मुंबईत आलात. आज अमेरिकेतल्या एका नामांकित कंपनीला, सक्सेसफुल कंपनीचे मालक प्रमुख म्हणून आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारताय. प्रश्न खूप आहेत, चर्चा खूप करायची आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळं हा तुमचा आतापर्यंतचा प्रवास पाहता येणारे जे काही लोक असतील, मी मगाशी म्हणालो तुमच्याशी ते संपर्क करू शकतात. आणि या तुमच्या पुढच्या काळातल्या देखील प्रवासासाठी आमच्या वतीनं झी 24 तासच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्याकडे आलात, बोललात, गप्पा केल्यात त्यासाठी देखील खूप आभार. आणि झी 24 तास तुम्हाला धन्यवाद बोलतो. तुम्ही एक संधी दिलं बोलायला. आणि अपेक्षा करतो की ह्याच्यामुळं लोकांना मी अजून मदत करू शकतो. निश्चित. आणि तोच आपला या मागचा हेतू होता की जेणेकरून आणखी कोणाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल, तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल पण रस्ता दिसत नाहीये, तर तुम्ही संपर्क करू शकता सरांना. मायकेल थेवर सरांना तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील संपर्क करू शकता. त्यामुळे निश्चितच तुम्हाला मदत होऊ शकते. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली, त्याबद्दल देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकतात. धन्यवाद.